नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत आणि श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। गाजराला न खिसता इथे 1 किलो गाजर घेतलेले। गाजर लाल आणि गोड असलं पाहिजे म्हणजे हलवा खूप छान बनतो। त्याचे आपण असे छोटे छोटे पीस कट करून घेतलेले आहेत। गाजराला खिसायची गरज नाही। चला तर आपण बघू हलवा बनवायचा कसा ते। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्री किचन मराठीला सबस्क्राइब करा। ते आपण गाजर इथं कट करून घेतलेले। आता आपण कुकर घेऊ। कुकरला गॅसवर ठेवलेले। आता त्याच्यामध्ये कुकर गरम झाला की 2 चमचे तूप टाकू आपण त्याच्यामध्ये। तूप मेल्ट झालेले आहे। त्याच्यामध्ये आपण जे कट करून घेतलेले गाजर आहे ते टाकून घ्यायचे। ह्याच्यामध्ये दूध टाकायची गरज नाही आहे। आता गाजराला आपण बिना दुधातच शिजवून घ्यायचे। गाजराला जे पाणी सुटेल त्याच्यावरच गाजर शिजून जाईल। थोडं तुपामध्ये गाजराला थोडं रोस्ट करायचं 1-2 मिनिटं। आणि याच्यासाठी दूध जे आपल्याला घ्यायचं आहे ते अगोदरच मी उकळवून घेतलेलं आहे आणि ते 1/3 केलेले आहेत त्याला उकळवून। आता इथं हे 4-5 इलायची घेतलेली। ह्याची फक्त साल ह्याच्यामध्ये टाकायची आणि ही जी इलायची आहे ती आपण नंतर कुटून नंतर टाकायची हलव्यामध्ये। त्याला हलवून त्याला झाकण लावून 3 शिट्ट्या येईस तोपर्यंत मीडियम फ्लेमवर आपण गाजराला शिजवून घेऊ। मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आणि त्याने 1/3 होस्तोपर्यंत उकळवून घेतलेलं आहे। दूध एकदम घट्ट झालेलं आहे आणि त्याला साय पण छान आलेली आहे। ते इथं आपण 3 शिट्ट्या होस्तोपर्यंत मीडियम फ्लेमवर, पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे। बिना पाणी टाकता आपल्याला गाजराला शिजवून घ्यायचं। खूप छान शिजतात गाजराशी ह्याच्यामध्ये, कारण गाजरामध्ये ऑलरेडी खूप पाणी असते। त्याच्यामुळे दूध किंवा पाणी टाकायची काहीच गरज लागत नाही। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करू। आणि कुकरला असाच थंड होऊन देऊ। हे बघू शकता तुम्ही, कुकर थंड झालेलं आहे आणि आपलं गाजर खूप छान शिजलेले आहे। तुम्हाला दाखवतो, खूप सॉफ्ट झालेलं आहे। चमच्याने आरामात कट होते ते। हे पहा, खूप छान शिजलेलं आहे। त्याला मॅश वगैरे करायची गरज नाही। हे हलवलं तरी लगेच सगळं मॅश होते। आपले जो चमचा आहे त्यानंच असायला बारीक करून घ्यायचं। आणि आता ते जे दूध आपण 1/3 करून घेतलेलं आहे, अर्धा लिटर दूध, आता ते इथं ठेवून त्याला थोडं आपण गरम करून घेऊ परत। ते असं आपण गाजराला बारीक करून आता आपण दूध घेऊ। हे दूध आपण अर्धा लिटर घेतलेलं आणि ते 1/3 करून घेतलेले। गॅस चालू करू, परत एकदा दुधाला गरम करायचं। हे पहा, याच्यामध्ये साई वगैरे मलाई काही टाकायची गरज नाही, कारण दूध रबडीसारखं खूप असं जाड झालेलं आहे। आता याच्यामध्ये जे आपण मॅश केलेलं गाजर आहे ते सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि या दुधामध्ये मीडियम फ्लेमवर याला परत एकदा थोडं चांगलं शिजवून घ्यायचं। शिजवून म्हणण्यापेक्षा आपण हे दूध ह्याच्यामध्ये मुरलं पाहिजे।
गाजराच्या हलव्यामध्ये. हे पहा, दूध खूप मस्त दूध झालेलं आहे ते, आणि आपला हलवा पण त्याच्यामुळे खूप छान बनतो. गाजर गोड असेल तर त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त टाकायची गरज नाही. हलवा ॲक्च्युली गाजराच्या नॅचरल टेस्टमध्ये छान लागतो, त्यामुळे साखरेचं प्रमाण जेवढं कमी करता येईल त्यासाठी गाजर हलवा बनवण्यासाठी जे गाजर घ्यायचे ते थोडं गोड आहे का हे बघूनच घ्यायचं. ही इलायची आपण कुटून याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. तर त्याला हाय फ्लेमवर थोडंसं लवकरात लवकर ते दूध आटून द्यायचं. हे पहा, इथं मी 3 चमचे साखर घेतलेली, जास्त साखरेची गरज नाही, गाजर खूप गोड होतं. आता याला आपण ह्याच्यामध्ये काजू आणि बदाम टाकणार आहोत. तर त्याच्यासाठी एक तडका पॅन घेतलेला आहे मी. तडका पॅनमध्ये मी एक 2 ते 2.5 चमचे तूप टाकलेले, हे तुम्ही बघू शकता साईडला. आता तूप थोडं मेल्ट झालं की याच्यामध्ये काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत बारीक, ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे. त्याला थोडंसं रोस्ट होऊन द्यायचं. आणि मनुके जे आहेत ते याच्यामध्ये रोस्ट नाहीत करायचे. हे थोडं रोस्ट झालं, थोडं तळलं गेलं की मग वरून गाजराच्या हलव्यामध्ये ज्यावेळी आपल्याला हे टाकायचे त्यावेळी आपण मनुके वरून टाकायचे. तर आपले बदाम आणि काजूसुद्धा मस्तपैकी रोस्ट झालेले आहेत. आता वरून आपण मनुके टाकू आणि ते लगेच हे गाजरामध्ये पलटी करून घेऊ. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, आपला हलवा आता तयार आहे खाण्यासाठी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. बनवून ही रेसिपी खूप सोप्या पद्धतीनं हा हलवा बनलेला आहे, जास्त वेळ लागत नाही. अर्ध्या तासामध्ये हा हलवा रेडी होतो बनून. श्री किचन मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर हा हलवा आपण डिशमध्ये काढून घेऊ. खूप लवकर आणि छान बनतो हलवा. असा गरमागरम हलवा, खूप मस्त वास सुटलेला आहे. चला तर अशीच आणखी एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या वेळी भेटू. नमस्कार.